नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा ब्लाऊजचे माप काढून कशा पद्धतीने पेपर कटिंग करायची हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे। या पद्धतीने सर्वात आधी ना ब्लाऊजचं माप कसं काढायचं ते सांगते बघा। या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा व्यवस्थित। सर्वात आधी उंची मोजून घ्यायची। समोरच तुम्हाला मापे लिहून दाखवते लगेचच बघा। या मापामध्ये उंची 14.5 इंच आहे, तर 14.5 वरती मी मार्किंग करून घेतलं, म्हणजे 14.5 हे लिहून घ्यायचं या पद्धतीने बघा। परत छातीचा चौथा भाग घेतलेला आहे, 10.5 इंच आलेला आहे। आपली 10.5ची छाती होते, म्हणजे टोटलची चेस्टचं जे माप आहे तर ते 42 इंचाचे माप आहे। या पद्धतीने कंबर कधीही मोजताना ना पूर्ण कंबर मोजून घ्यायची। तर 36.5 एवढी कंबर आलेली आहे बघा। या मापामध्ये पूर्ण कंबर मोजून घ्यायची कधीही कंबर मोजत असताना। या पद्धतीने परत एकदा हुक लावून घ्यायचे ब्लाऊजचे व्यवस्थित। परत एकदा हुक लावले की पुढचा गळा मोजून घ्यायचा बघा। तर 7 इंचाचा पुढचा गळा आहे। लगेचच मी बॅकचा गळा मोजून घेणार। बॅक साईडचा गळा हा 10.5 इंचाचा आहे। दोन्ही गळे इथे लिहून घ्यायचे आपण। कटिंग करताना वाढवायचं असतं बघा। पुढे दाखवतेच तुम्हाला लगेच कटिंग करताना कशा पद्धतीने वाढवायचं। बाहीची लांबी ही 5 इंचाची आहे, तर 5 इंच बघा मी लिहून घेतलं। यानंतर आपल्याला दंडघेर मोजायचा असतो, तर मी दंडघेर ब्लाऊजची साईड आहे का ती उलटी करून घेते आणि दंडघेर आणि मोंड आहे तर आतल्या साईडने मोजायचा कधीही। तर बघा 6.25 इंचाचा दंडघेर आलेला आहे, तेवढा मी लिहून घेतला या पद्धतीने। आणि फिटिंगचा मोंडा असतो का तर तो सुद्धा मी उलटा करूनच मोजत असते या पद्धतीने। नंतर डबल फोल्डेड आधीच पेपर होता, त्याला फक्त सरळमध्ये लाईन आखून घेतलेली आहे बघा। तर त्यांना किती शोल्डर पट्टी हवी आहे त्यानुसार मला शोल्डरचे माप घ्यायचे होते। मी 5.5 वरती शोल्डरचं मार्किंग केलं। 6.25चा मोंडा घेतलेला आहे या पद्धतीने बघा। इथे वरच्या साईडनं मी मार्किंग करून घेतलं। 10.5 वरती एक मार्क केलं, कारण छातीचा भाग आपला चौथा भाग हा 10.5 इंच होता। पुढे 2 इंच शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं तरीसुद्धा चालतं। या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। यानंतर पूर्ण ब्लाऊजचे माप टाकायचं। उंची किती आहे बघा, उंची आहे 14.5, तर त्यामध्ये मी 1.5 इंच ॲड करून 16 वरती मार्किंग केलेलं आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्रच कटिंग करणार आहोत। नंतर पुढे काय कमी करायचं ना तर ते तुम्हाला मी पुढे सांगते बघा। उंची मार्किंग करून घेतली। लगेचच कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आणि बघा ही फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा जी लाईन आहे तर त्या दोन्ही लाईन आखून घेतल्या। नंतर मागच्या मोंड्याचा आणि पुढच्या मोंड्याचा आकार दोन्ही सोबतच घेऊन येते। पुढच्या मोंड्याचा मी 1.25 इंचावरनं देते आणि बॅकच्या मोंड्याचा आहे तो 1.25 इंचावरनं देत असते। आणि या पद्धतीने स्केलच्या सहाय्याने मी गोलमध्ये आकार देऊन घेते या पद्धतीने बघा। नंतर पुढच्या मोंड्याचा लगेचच आकार देऊन घ्यायचा। दोन्ही मोंड्याचा मी आकार देऊन घेतला या पद्धतीने व्यवस्थित। एकदा सरळमध्ये जर स्केल नसेल ना तर दोन्ही साईडचं सेंटर काढायचं आणि बरोबर आकार द्यायचा बघा। यानंतर योगपट्टीसाठी मी मार्किंग करून घेते। दोन्ही साईडने 2.5 इंचाची योगपट्टी सध्या मार्किंग करून घेते, कारण जी फिटिंगची बाजू आहे म्हणजे हुकलूकची पार्ट येते पुढच्या गळीची जी बाजू येत असते का तर त्या साईडने आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा नंतर घ्यायचं असतं। या पद्धतीने 2 इंचाची मी 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली। खालच्या बाजूने 2.5 इंच घेतलं। बाही लांबी आहे पुढचा गळा लांब आहे 7 इंचाचा, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं आणि 7.5 वरती मार्किंग करून घेतलं बघा या पद्धतीने। यानंतर मी दोन्ही साईडने 2.5 मार्क केलं होतं, तर ते एक लाईन आखून घेतली। पुढे 3.25 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने 1 इंच वरती एक मार्किंग केलं। आणि बघा योगपट्टीला या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे। यानंतर याच्यावरती ना टक्सचं मार्किंग मी 4.25 इंचावरती करून घेणार आहे। 4.25 इंचावरती टक्सचे मार्किंग करून घ्यायचे, किंवा वरतून उंचीपासून ना जरी 11 इंचावरती मार्किंग करायचं बघा। टक्सचा पॉईंट येतो म्हणजे खालच्या साईडने बरोबर तो 2.5 वरती येऊन जातो या पद्धतीने। हा मेन टक्स आहे, तर दोन्ही हा मेन टक्स आहे तर मी टोटल 1.5 इंचाचा तयार करणार आहे। दोन्ही साईडने पाऊण इंच मार्किंग करून या पद्धतीने टक्स पॉईंट घेतला। नंतर त्या टक्सवरनं दुसऱ्या साईडला असं बघा टेप कशा पद्धतीने ठेवलेला आहे त्या पद्धतीने 1.5 इंच मी दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलं। मोंड्याच्या साईडला जो पुढच्या मोंड्याचा आकार दिलेला आहे का त्या मोंड्यापासून खाली 2.5 इंचापर्यंत, आणि स्केल बघा अशी ह्या टक्सपासून त्या टक्सपर्यंत अशी क्रॉस ठेवून त्या पद्धतीने टक्स पॉईंट मी काढून घेतलेला आहे। तिन्ही साईडला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं। एक टक्स फक्त 1.5 इंचाचा आहे, मोंड्यातील टक्स हा अर्धा इंचाचा ठरणार, आणि बाकीचे जे 2 टक्स आहेत तर ते पाव म्हणजे टोटली 3 टक्स अर्धा इंचाचेच ठरतात या पद्धतीने।
तिन्ही टक्सचे एक्स्ट्रा तेवढं मार्जिन, कारण उंचीमध्ये तर आपण वाढवलेलंच आहे दोन्ही साईडच्या टक्ससाठी. मोंड्याच्या साईडला अर्धा इंच आपण घेतलेला आहे, तर पुढे आपण तेवढंच वाढवून घ्यायचं, अर्धा पाऊण इंच बघा या पद्धतीने. आणि योगपट्टी आपल्याला वाढवायची काहीच गरज नाही. खालच्या बाजूने मी 1.5 इंच, वरच्या बाजूने पाऊण इंच वाढवून घेतलं या पद्धतीने. पूर्ण आहे तर ते ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आता कटिंग कसं करायचं बघा, कमरेच्या बाजूने सरळमध्ये कटिंग करून घ्यायचं. वरच्या बाजूने सुद्धा मी रेष आखली होती, तिथून कटिंग करून घेतलं व्यवस्थित. या पद्धतीने कटिंग झाल्याच्या नंतर ना, आता सेंटरमधनं ना मी दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेणार आहे बघा. सेंटरमधून कटिंग करून घ्यायचं. यानंतर मोंड्याच्या बाजूने कटिंग केलं ना तरी पण चालतं. लगेचच मी मोंड्याच्या बाजूने पण कटिंग केलं, कारण आपण मागच्या मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता जे दोन्ही पार्ट आहेत का, तर ते वेगवेगळे करून टाकायचे. फिटिंगची लाईन दोन्ही साईडला मी मार्क करून घेतली आणि त्याला फक्त आता रेष आखून कट करून टाकायचं या पद्धतीने. नंतर आपल्याला उंचीमध्ये सुद्धा अर्धा इंच मायनस करायचे बघा. इथे सुद्धा 2.25 गळा रुंदी टाकली. पाठीमागचा गळा हा 10.5 इंचाचा मार्किंग करून घेतला. या पद्धतीने खालच्या साईडने 2.25 इंच घेतलं, गोल आकार देऊन याला गळ्याचा आकार देऊन घेतला. आणि लगेचच ही साईड आहे तर ती कट करून घ्यायची. या पद्धतीने कट केल्याच्या नंतर उंचीमध्ये काय करायचं, अर्धा इंच आपल्याला खालच्या बाजूला, म्हणजे बॅकच्या पार्टसाठी 1 इंचच वाढवायचं, पण फ्रंटच्या पार्टसाठी 1.5 इंच वाढवायचं असतं. त्यामुळे ते मी अर्धा इंच कट करून टाकणार आहे. नंतर गळासुद्धा कट करून घेतला. या पद्धतीने आपले पेपर कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्ट घ्यायचे. आता फ्रंट पार्ट जो आपण जसा मार्क केलेला आहे त्या पद्धतीने आधी योगपट्टी एक्स्ट्राची घ्यायची नाही आपल्याला, जेवढी आहे तेवढीच ठेवायची आणि बाकीची एक्स्ट्रा आहे ती कट करून टाकायची. फोरटक्सचं बघा एवढंच काही कटिंग असतं, योगपट्टी आणि फोरटक्सचा हा पार्ट. आणि ते पार्ट ना अस्तरवरती ठेवल्याच्यानंतर आपल्या लक्षात यावं, मी पेनच्या सहाय्याने त्याला होल करून घेते बघा या पद्धतीने, जेणेकरून नंतर चॉकच्या सहाय्याने आपल्याला मार्किंग करता येतं अस्तरच्या फॅब्रिकवरती. या पद्धतीने नंतर स्लीव्ज कटिंग करायची. डबल फोल्डेड मी स्लीव्ज घेतलेली आहे. दोन्ही साईडने आधी मी रेष आखून घेते, कारण हा जास्त कपडा आहे, म्हणजे हे जे ही आहे का पेपर आहे का, हा साडीतला पेपर आहे, जास्त गोळा झालेला. मला यूज अँड थ्रो पेपर कटिंग करायची होती, म्हणजे नंतर मी काय जास्त यूजच करणार नव्हते कटिंग, त्यामुळे मी यावरतीच कटिंग केलेली आहे बघा. नंतर बाही लांबी 5 इंचाची, त्यामध्ये 1.25 इंच वाढवलं, म्हणजेच 5.5-6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडने. बाहीची रुंदी जी आहे, तर जेवढी छाती आहे का त्याचा 4था भाग मी बाहीची रुंदी काढत असते बघा. तुम्ही काय करायचं, जर बाहीची जर तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर तेवढंच घ्यायचं, आणि जर 2 इंच घेतलं तर एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे छातीचा 4था भाग घेतला तरीसुद्धा चालवून जातो. या पद्धतीने आधी पुढच्या मोंड्याचा आकार दिला, नंतर लगेचच मागच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. दोन्ही मोंड्याचा आकार देऊन मी स्लीव्ज या पद्धतीने तयार करून घेतली. आणि मोंड्याची खोली जी आहे तर ती मी 3 इंचापर्यंत दिलेली आहे. जास्त डीपमध्ये हवा असल्यामुळे कमीसुद्धा देऊ शकता, कारण छोटी बाही लांबी आहे. जर जास्त असेल तर 3.5 इंच एवढी द्यायची असते, परंतु मी यामध्ये सुद्धा 3 इंचाची मोंडा खोली दिलेली आहे. या पद्धतीने स्लीव्ज बघा कटिंग करून घेतली, ड्राफ्टिंग करून. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने स्लीव्ज ड्राफ्टिंग करून घ्या. व्यवस्थित कटिंग करून बाजूला काढून घेतली आणि या पद्धतीने याचंसुद्धा सेंटर कट केलं. पुढच्या साईडचा मोंड्याचा आकार आहे तर तो सुद्धा कट करून घेतला. या पद्धतीने आपले सर्व पेपर पॅटर्न कटिंग करून झाले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब